आपल्या भारतातच असा एक समाज आहे जो स्वच्छताप्रिय, शांतताप्रिय, मनमिळावू आणि प्रगतिशील मानला जातो। यांची लोकसंख्या खूप कमी आहे, पण यांचे रीतिरिवाज अगदी आपल्यासारखेच आहेत। इतके आपल्यासारखे की अजिबात वाटणारच नाही की हे कुठून तरी बाहेरून आलेले आहेत। ते आपल्यातलेच एक झाले आहेत, आपल्यात सामील झाले आहेत, इतके की जणू गंगा आणि यमुनेचा संगम। चला तर मंडळी, मी यांची तुम्हाला ओळख करून देतो। आपण सर्वजण मिळून नववर्ष यांच्यासोबत साजरं करूया। माझ्या आतापर्यंतच्या बोलण्यावरून तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की मी कोणाबद्दल बोलतोय। मी बोलतोय पारशी समाजाबद्दल, जो समाज भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकास आणि प्रगतीचा आरसा ठरलेला आहे। इसवी सन पूर्व 936 एडी जेव्हा इराणमध्ये धर्म परिवर्तनाची लाट उसळली होती, तेव्हा अनेक पारशी धर्मीयांनी आपला धर्म बदलला। ज्यांना धर्म परिवर्तन मान्य नव्हते त्यांनी भारतात स्थलांतर केले। येथे येऊन त्यांनी आजही आपले धार्मिक संस्कार जपलेले दिसतात। जेव्हा पारशी लोक भारतात आले तेव्हा त्यांनी प्रथम सौराष्ट्रातील गुजरातचे राजे जाडी राणा यांच्याकडे वस्ती करण्याची परवानगी मागितली। तेव्हा राणाने दुधाने काठोकाठ भरलेले भांडे पारशी समाजाकडे पाठवले। आमच्या राज्यात तुमच्यासाठी जागा शिल्लक नाही असे त्याला या कृतीतून सूचित करायचे होते। पारशी लोकांनी या दुधाने भरलेल्या भांड्यात साखर मिसळून ते भांडे जाडी राणाकडे परत पाठवले। साखरेप्रमाणेच आम्ही तुमच्या राज्यात एकजीव होऊन राहू असे त्यांना सांगायचे होते। पारसी ईरानी जरथोस्ती जो है, जो आज हिंदुस्तान में बस रहे हैं, वो इधर 1300 साल से है। उसके पहले करीबन 2000 साल तक वो सेंट्रल एशिया और ईरान में थे और उनके राजा तभी वहाँ राज कर रहे थे। पारशी लोक एकच देव मानतात, अहुरा मजदा। अहुरा मजदा ही कोणी व्यक्ती नाही, ते एक सत्व आहे, शक्ती आहे, ऊर्जा आहे, जिचा अर्थ आहे परमज्ञान। झरतुष्ट्र हे पारशांचे पैगंबर, अवेस्ता हा त्यांचा पवित्र ग्रंथ, जो सत्यावर आधारित सात्विक विचार, मधाळ वाणी अर्थात शब्द आणि चांगले कर्म यांची शिकवण देतो। अनेक वर्षांचे वचन हेच सर्वश्रेष्ठ आहे। जरथोस्तियों अपना राज थे, उनका अपना राज था और दूसरे भी धर्म के लोग तभी साथ में रहते थे, जैसे हिंदू, यहूदी, ख्रिस्ती, वैसे सभी संप्रदाय के लोग ईरान में भी थे। पारशी समाजात प्रचंड एकोपा दिसून येतो। मुंबईतील पारशी कॉलनी आणि पारशी बाग या भागात पारशी लोक वसलेले आहेत, परंतु हे मैत्री करण्यात अजिबातच मागे नाहीत। त्यांची काम करण्याची पद्धत आणि रीतिरिवाज थोडेसे वेगवेगळे आहेत इतकेच। पारशी लोक प्रचंड स्वच्छताप्रिय आहेत। ते आपल्या वस्तूंचा वापर अत्यंत प्रेमाने आणि काळजीपूर्वक करतात। ते गाडीची इतकी काळजी घेतात की त्यांनी वापरलेली जुनी गाडी विकत घेण्यासाठी सुद्धा लोक उत्सुक असतात। आपण जर कधी पारशी लोकांच्या घरी गेलात तर त्यांचं घर आणि परिसर अगदी चकाचक असलेला दिसून येईल। पारशी लोक मैत्री, मनमिळाऊपणा, हसतमुख स्वभाव, सकारात्मक दृष्टिकोन यासाठी प्रसिद्ध आहेत। स्वतःवरच विनोद करण्याची त्यांची क्षमता जगभरात आढळून येते। स्वच्छता आणि आरामदायक राहणीमान यांना अत्यंत प्रिय आहे। गाडी असो किंवा फर्निचर, आराम खुर्ची असो किंवा अगदी जुने कपाट, प्रत्येक वस्तू ते खूपच जीवापाड जपतात। त्यांचा पेहराव हे त्यांच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे। अत्यंत नाजूक नक्षीकाम पारशी समाजात प्रसिद्ध आहे। पारंपरिक पद्धतीने केलेल्या नक्षीकामाने सजलेली साडी खूपच महाग आणि आकर्षक असते।
पारशी स्त्रिया या साडीला अत्यंत महत्त्व देतात. प्रत्येक आई आपल्या मुलीला अशी साडी वर्षातील विशिष्ट सणांना भेट देते आणि ही मुलगीही मोठ्या उत्साहाने ही परिधान करते. रातू रातू गुलाबનું ફૂલ રે ગુલાબમાં રમતી હતી. રાતू રાતू ગુલાબનું ફૂલ રે ગુલાબમાં રમતી હતી. મારા સસરાજી આને આવ્યા ગુલાબમાં રમતી હતી. મારા સસરાજી ગાલું લાવ્યા ગુલાબમાં રમતી હતી. હું તો ગાલામાં બેસી નહીં જાઉં રે ગુલાબમાં રમતી હતી. રાતू રાતू ગુલાબનું ફૂલ રે ગુલાબમાં રમતી હતી. त्यांच्या धार्मिक पोशाखात सदरा, लोकरीने विणलेली कष्टी आणि टोपी अत्यंत महत्वाची मानली जाते. उसको हमारी लैंग्वेज में कश्ती बोलते हैं और आप सब लोग उसे जनोई बोलते हैं. रिलीजियस यूज के लिए होता है. तभी एक बच्चा वो पारसी धर्म में आता है. ज्याप्रमाणे हिंदूंमध्ये उपनयन संस्कार केले जातात त्याचप्रमाणे पारशी लोकही मुलाच्या वयाच्या 9व्या वर्षी नवजोत नावाचा एक विधी करतात. या विधीनंतरच झोराष्ट्रियन धर्मात प्रवेश दिला जातो. प्रत्येक मुलाला हा विधी करणे अनिवार्य असते. रिलीजियस यूज के लिए होता है. तभी एक बच्चा वो पारसी धर्म में आता है. वो सदरा पहनाते हैं और जनोई की पूरी सेरेमनी होती है. उसका बहुत बड़ा फंक्शन रहता है. पहले इस पे हम लोग पूरा बनाते हैं. ये पूरा बन जाने के बाद उसको ये घड़ी बनानी पड़ती है. तभी कोई जाके लेता है. नवजोत के लिए वो इसे पहले यूज करते हैं. वो सदरा पहनाते हैं और जनोई की पूरी सेरेमनी होती है. उसका बहुत बड़ा फंक्शन रहता है. पारशी पाककृती अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर असतात. सणांच्या निमित्ताने पारशी घरांमध्ये वेगवेगळी पक्वान्न बनवली जातात. यापैकीच एक महत्वाचं पक्वान्न आहे धनसाक. माझं अत्यंत आवडतं पक्वान्न आहे. तुम्ही कधी चाखलंय का? नाही? अरे मग एक पारशी मित्र लगेच बनवा. पारशी लोकांच्या महत्वाच्या सणांपैकी एक आहे पतेती म्हणजे प्रायश्चित्त घेण्याचा दिवस आणि दुसरा आहे नवरोज म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात. तुम्हाला माहिती आहे का, पारशी लोक अग्नीची पूजा करतात. ते अग्नीला फार महत्व देतात. त्यांच्या अग्यारीत अखंड प्रज्वलित असणारा अग्नि असतो. નવા વર્ષને વરે તો સવારના નોઈ ધોઈને પછી જરા અગિયારી જઈશું આપણે. અગિયારી જઈને પછી પાછું ઘેરે આવી જઈશું. બોનું બોનું ખાઈને પછી નાટકમાં જઈશું. નાટક અંગ્રેજી બેન્ડ ક્યાં વાગે છે? અંગ્રેજી બેન્ડ ક્યાં વાગે છે? લોકો પરોળીએ ઉઠી જાગે છે. દિવસ કેવો રૂડો લાગે છે રે ધન નવરોજી. ભલે પરણાવો બેટો મુંબઈ શહેરમાં. દિવસ કેવો રૂડો લાગે છે રે ધન નવરોજી. ભલે પરણાવો બેટો મુંબઈ શહેરમાં. अग्नी देवालय किंवा फायर टेम्पल हे भारतातीलच नव्हे तर जगभरातील पारशी लोकांसाठी एक प्रमुख तीर्थस्थान आहे. एका प्रचलित म्हणीनुसार येथील आताश बेहराम मध्ये अखंड प्रज्वलित असलेला अग्नी हजारो वर्षांपूर्वी इराणमधून आणलेला आणि संजांमध्ये पवित्र करण्यात आलेला आहे.
पारशी धर्मियांशिवाय येथे सर्वांनाच प्रवेश निषिद्ध आहे. धर्मनिष्ठ आणि परंपरेला मानणारे पारशी लोक येथे अखंड अग्नी प्रज्वलित ठेवतात. अग्यारीला भेट देणारे पारशी परिसरातील दुकानातून चंदनाचे लाकूड घेऊन ते या होमकुंडातील अग्नीसाठी दस्तूर या त्यांच्या पुजाऱ्याकडे देतात. पृथ्वी, अग्नी आणि जल यांना पारशी लोक पवित्र मानतात. भारतात एकूण 8 मोठी अग्नी देवालये आहेत. यापैकी 4 मुंबईत, 1 उदवाडा येथे, 1 नवसारी येथे आणि 2 सुरत येथे आहेत. गेल्या 3000 वर्षांपासून साजरे करण्यात येत आहे. या दिवशी पारशी कुटुंबातील लोक नवीन कपडे परिधान करून अग्नी देवालयात प्रार्थना करण्यासाठी जातात. प्रार्थना झाल्यानंतर सर्वजण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. नववर्षाच्या दिवशी संध्याकाळी सर्व पारशी कुटुंबीय एकत्र पारंपरिक नाटक पाहण्यासाठी जातात. रंगीली दर्जन मारी छबीली दर्जन, रंगीली दर्जन मारी छबीली दर्जन, दर्जन गुलाबनो गोटो मारी दर्जन, रंगीली दर्जन मारी छबीली दर्जन. पारसी समाजाला विकसनशील समाज असं म्हटलं तर त्यात काहीच वावगं ठरणार नाही. संख्येने कमी असूनही त्यांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात अत्यंत महत्वाचं योगदान दिलेलं दिसून येतं. बेहरामजी मलबारी हे ज्येष्ठ समाजसेवक भारतातील महिलांच्या शिक्षणाचे आद्य प्रणेते मानले जातात. पारशी लोकांची आडनावं जर तुम्ही पाहिलीत तर ती बऱ्याचदा गमतीदार किंवा वेगळी अशी दिसून येतात. याचं सर्व श्रेय ब्रिटिश साम्राज्याला आहे. ब्रिटिशांनी एकदा असा कायदा पारित केला होता की सर्वांची आडनावं ही असलीच पाहिजेत आणि मग बाटलीवाला, दारूवाला, मांडवीवाला अशी आडनावं पारशी समाजाने स्वीकारली. ही आडनावं त्यांच्या कामाच्या जागेवरून किंवा राहण्याच्या ठिकाणावरून होती. वकील, डॉक्टर, इंजिनियर अशी व्यवसायाशी संबंधित आडनावं सुद्धा पारशी लोकांनी स्वीकारलेली दिसतात. आपल्या भारत देशाच्या विकासात पारशी लोकांनी प्रत्येक क्षेत्रात महत्वाचे योगदान दिलेले दिसते. व्यापार क्षेत्रात जमशेद टाटा, जहांगीर रतन टाटा, गोदरेज, स्वातंत्र्य संग्रामात दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, मॅडम भिकाजी कामा, रतनबाई पेटी. क्रीडा क्षेत्रात नरी कॉन्ट्रॅक्टर, पॉली उमरीगर, फारुख इंजिनियर, डायना एडल्जी, रुसी मोदी. चित्रपट आणि कला क्षेत्रात सोहराब मोदी, बोमन इराणी, ज्योतिषी बेजान दारूवाला, पर्सिस खंबाटा. संगीत क्षेत्रात जुबिन मेहता, फ्रेडी मर्क्युरी, पिनाज मसानी, गॅरी लॉयर. विज्ञान क्षेत्रात होमी जहांगीर भाभा. सुरक्षा क्षेत्रात जनरल सॅम मानिक शॉ आणि एअर कमांडर परमवीर चक्र विजेते अस्पी तारापोर. जेव्हा आपण भूतकाळातील सुवर्णपाने चाळतो तेव्हा आधुनिक भारतातील पारशी समाजाला कीर्ती प्राप्त करून देणाऱ्या 18 वर्षांचा जेहान दारूवाला फोर्स इंडिया F1 टीमचा सर्वात कमी वय असलेला पारशी सदस्य आहे. आधुनिक भारताच्या विकासाची दिशा निश्चित करणारे नाव म्हणजेच पितामह दादाभाई नौरोजी. हे ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय खासदार होते. आज के उद्योगपतियों ने सीखने लायक बहुत सारी बातें पारसी कम्युनिटी में हैं कि जो कला जगत से भी नाता रखते हैं और व्यवसाय के बारे में भी बहुत सारे पैमाने पे जा चुके हैं. और चैरिटी कैसे करें, मतलब अगर दान देना है, पैसे तो बहुत लोग कमाते हैं, धन बहुत इकट्ठा करते हैं, अपने बड़े बड़े राज साम्राज्य खड़े करते हैं, लेकिन उसका उपयोजन क्या है, उसका उपयोग समाज के लिए कैसे किया जाए, ये बहुत सीखने के जैसी बात पारसी लोगों से मुझे आज तक सीखने मिली. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान जमशेदजी टाटा यांनी उद्योग व्यवसाय सुरू करण्याकडे विशेष लक्ष पुरवले होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत आर्थिकदृष्ट्या सुदृढ आणि सक्षम बनावा हा विचार यामागे होता.
पारसी समुदाय का बम्बई शहर के लिए बहुत सारा योगदान रहा है। हमारे पारसी समुदाय में सबसे विशेष नाम सर जमशेदजी जीजी बॉय का बड़े प्रेम से लिया जाता है, क्योंकि उन्होंने हमारे शहर के लिए बल्कि हमारे कई और शहरों के लिए बहुत सारी शिक्षण संस्थाओं का निर्माण किया है। पूना से लेकर बम्बई तक उन्होंने कई अस्पताल का स्थापन किया है। सर जेजे ने सबसे पहली बार लड़कियों के लिए एक महाविद्यालय खोला और उन विद्यालयों की प्रतिक्रिया आज भी बहुत ही सराहनीय है। सोहराबजी जहांगीर, जिन्होंने जहांगीर आर्ट गैलरी का निर्माण किया है, वो भी इससे प्रोत्साहित हुए। KR कामा, जिन्होंने एक ओरिएंटल इंस्टीट्यूट का हमारे शहर में स्थापना किया है, वो भी सर जमशेदजी जीजी बॉय के बड़े करीबी रहे हैं। मैं आपको ये बताना चाहता हूँ कि उनको इमारतों का बहुत शौक रहा है। सर जमशेदजी जीजी बॉय एक ऐसे महान व्यक्ति थे जिन्होंने जब आर्ट स्कूल बनाने की प्रयास किया, तब एक आर्ट स्कूल कैसी होनी चाहिए, उसका डिज़ाइन कैसे होना चाहिए, वो सब सोच के उन्होंने ये आर्ट स्कूल का, ये बिल्डिंग का डिज़ाइन किया है। यहाँ पे जो आर्टिस्ट के लिए जो एक नेचुरल लाइट चाहिए, तो नेचुरल लाइट के लिए ये बिल्डिंग का पूरा स्ट्रक्चर उन्होंने डिजाइन किया है। वहाँ पे लाइट सोर्स, वेंटिलेशन का पूरा ख्याल रख के इस इंस्टीट्यूट का या इस बिल्डिंग का डिजाइन किया है। पारसियों का योगदान कई शहरों में है और बम्बई शहरों में अगर आप घूमेंगे तो कई चौराहों पे आपको पारसियों की स्मृति और शिल्प कला का एक नया प्रयोग देखने को मिलेगा। आप देखेंगे कि म्युनिसिपल कॉरपोरेशन बिल्डिंग के सामने फिरोज शाह मेहता की मूर्ति है। डॉक्टर दादाबाई नौरोजी रोड पर दादाबाई नौरोजी की प्रतिमा है और इसी तरह कई पारसियों का योगदान शहरों के अलग अलग स्थानों पर देखने को मिला है। गांधीजींनी असे म्हटले होते की पारशी समाजाची लोकसंख्या कमी आहे, परंतु दान, अहिंसा, सहिष्णुता, सहनशीलता आणि सद्भावना यात ते अग्रणी आहेत। मृत्यूनंतरही ते आपले शरीर निसर्गाच्या हवाली करतात। त्यांचे अंतिम संस्कार टॉवर ऑफ सायलेन्स मध्ये पार पडतात। पारशी लोकांनी जरी स्थानिक भाषा, स्थानिक रीतिरिवाज यांना आपलेसं केलं असलं तरी त्यांनी आपली भाषा, आपले रीतिरिवाज, आपली संस्कृती ही सुद्धा प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज पारशी समाज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे। पहले क्या था, हस्बैंड एंड वाइफ दोनों काम नहीं करते थे, सिर्फ हस्बैंड काम करता था। वाइफ घर देखती थी, बच्चों को पालती थी, बड़ा करती थी, स्टडीज़ वो सब में ध्यान देती थी। अब क्या है, जैसे कल्चर बदलता है, महंगाई बढ़ रही है, तो दोनों को काम करना पड़ता ही है। पर अगर उन दोनों के पास सपोर्ट नहीं है, लाइक मदर फादर ऐसा नहीं है, जो बच्चे नहीं देख सकते, तो घर में बच्चों को कौन देखेगा, उनका वो पहला सवाल आ जाता है। या समाजाला मदत करण्यासाठी आपल्या शासनाने जिओ पारशी नावाची एक योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत पारशी समाजाची लोकसंख्या वाढवण्यासाठी उपक्रम राबवण्यात येत आहेत। 101 मुलांच्या जन्मासह या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यात आलेला आहे। पारशी समाज हा सहृदय
आणि सकारात्मक विचारसरणीचा समाज इतिहासाचं पान बनून राहू नये आणि त्यांची लोकसंख्या यापुढे वाढावी या अपेक्षेसह आपल्या सर्वांना पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.